नमस्कार, मी प्रवीण गायकवाड. मराठा बिझनेस कम्युनिटी या आपल्या पॉडकास्टमध्ये आपण उद्योजकता, व्यावसायिकता, अर्थकारण या विषयावर चर्चा करतो. आजच्या आपल्या पॉडकास्टचे पाहुणे आहेत अजय सिंह सावंत खास. अजय सिंह, आम्ही आपलं प्रथम स्वागत करतो. नमस्कार, जय जिजाऊ. नमस्कार दादा, जय जाऊ. अजय सिंह सावंत हे खास इंडस्ट्री या जेजुरी MIDC मधल्या कंपनीचे मालक आहेत. ते सामाजिक चळवळीमध्ये सक्रिय आहेत, परंतु ते एक वेगळी अभिनव कल्पना घेऊन समाजामध्ये काम करतात. ते म्हणजे समाजातल्या तरुण मुलांना उद्योजक व्हावं, व्यावसायिक व्हावं आणि त्यांचं अर्थकारण व्यवस्थित चालावं याच्यासाठी ते प्रयत्नशील असतात. आणि आश्चर्य करणारी गोष्ट अशी आहे की त्यांनी काही वर्षापूर्वी दुबईमध्ये काही तरुण घेऊन गेले होते आणि त्यांचा उद्देश होता सीइंग इज बिलिव्हिंग. पाहिल्याशिवाय लोक विश्वास ठेवत नाही. आणि ही चळवळ झाली पुढं आणि ती चळवळ आत्तापर्यंत अनेक वेळा दुबईला जाऊन जवळपास 1250 लोकांना त्यांनी दुबई दाखवली. त्यातनं त्यांना कल्पना सुचली आणि ती होती अहद ऑस्ट्रेलिया तहत कॅनडा अवघा मुलुका आपला. म्हणजे आपल्या मुलांनी आता गाव सोडून तालुका, जिल्हा इथपर्यंत मर्यादित न राहता पुणे मुंबईच्या पलीकडं जगभरात वेगवेगळ्या देशामध्ये संधी शोधल्या पाहिजे आणि तसा त्यांनी अभ्यास केलेला आहे. आणि जवळपास गेली 14-15 वर्ष ते मार्गदर्शन करत असतात परदेशातल्या नोकरी संबंधात, तिथल्या संधी संबंधात. तिथं जाण्यासाठी लागणारा पासपोर्ट असेल, विजा असेल किंवा तिथं कुणाची मदत लागत असेल तर त्याच्याकडं त्या ठिकाणी कॉर्डिनेटर्स आहेत. असे अजय सिंह सावंत खास ते आपले आजचे खास पाहुणे आहेत. अजय सिंह, मला खरं तर हे विचारायचं आहे की तुम्ही सामाजिक चळवळीत काम करता. तुम्ही युवराज छत्रपती संभाजी राजेंचे खास सहकारी म्हणून काम केलं. तुमच्या नेमकं हे डोक्यात कसं आलं? कारण सामाजिक चळवळीमध्ये समाजकारण, राजकारण, इतिहास इथपर्यंतच मर्यादित चर्चा होत असतात. आपले तरुण उद्योजक झाले पाहिजे, व्यावसायिक झाले पाहिजे, त्यांचं अर्थकारण प्रबळ झालं पाहिजे आणि त्यांनी परदेशात जाऊन नोकरी करावी, पार ऑस्ट्रेलियापासून कॅनडापर्यंत. नेमकी ही कल्पना कशी सुचली आणि दुबई ही तुमची सुरुवात आहे? थोडंसं मला त्याच्याबद्दल सांगता का? मी दादा जवळपास 2010 पासून वेगवेगळ्या सामाजिक चळवळींमध्ये सहभागी आहे. आणि हे करत असताना 2012मध्ये जेव्हा मराठा आरक्षणाची चळवळ महाराष्ट्रामध्ये उभी राहत होती, त्यावेळेला युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये शिवशाहू यात्राचा प्रारंभ झाला. आणि या यात्रेमध्ये सहभागी होण्याची संधी मला मिळाली. मी खूप डीपमध्ये त्याच्यामध्ये काम केलं आणि आपण सुद्धा त्या यात्रेमध्ये होतात. आणि महाराष्ट्र फिरत असताना मला एक सामाजिक रूप महाराष्ट्राचं दिसलं त्या ठिकाणी, की आरक्षणानेच सगळ्या काही अडचणी असतील त्या मिटू शकत नाही. तर याच्यावरती आपला समाज जो मागं राहिलेला आहे तो खऱ्या अर्थाने आर्थिकदृष्ट्या फार असक्षम समाज मला त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जाणवला. आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी आपण काय काय करू शकतो, तर त्याच्यामध्ये मला जाणवलं की दुबई किंवा तत्सम जे गल्फ कंट्रीज आहेत किंवा जगभरामध्ये ज्या ज्या संधी आहेत तिथपर्यंत जर का आपला समाज पोचला तर त्याच्या माध्यमातून चांगली आर्थिक फळी या महाराष्ट्रामध्ये उभी राहू शकते. याच्या माध्यमातून आम्ही कामाला सुरुवात केली. प्रथमतः आम्ही दुबईपासून सुरुवात केली होती आणि आजपर्यंत जवळपास 52पेक्षा जास्त देशांमध्ये आम्ही दादा महाराष्ट्रामधल्या ग्रामीण भागातले युवक आजपर्यंत देशांमध्ये पाठवलेले आहेत. किती युवक पाठवलेत? आकडा दादा पहिले तर आम्ही खूप मोजत होतो किती युवक गेले, पण जवळपास 10,000च्या पुढं आता आकडा गेलेला आहे. कारण आता ही एक साखळी सुरुवात झाली, चेन सुरुवात झालेली. कारण ज्या ज्या गावातील जो जो युवक जाईल तो आता पहिल्यांदा आम्हाला सांगून जात होते की बाबा काय अडचणी आहेत काय नाही, परंतु आता तो त्याचे मित्र असतील, त्याचे भाऊ असतील किंवा त्याचं कुटुंब असेल, तो आता सगळ्यांना घेऊन जायला लागलेला. म्हणजे आता ही साखळी चेन सुरुवात झालेली. जेव्हा त्या युवकांना किंवा त्याच्या कुटुंबियांना काहीतरी प्रॉब्लेम होतो त्यावेळेस ते आमच्याशी नक्कीच संपर्क साधतात आणि त्याच्यानंतर देखील आम्हाला कळतं की हे सुद्धा गेलेले आहेत वगैरे. आणि आता जवळपास गल्फमध्ये ऑइल अँड गॅसचं खूप साम्राज्य आहे मोठं. तर म्हणजे जगभरामध्ये जे जे मराठी युवक गेलेले आहेत, तर क्वचितच असा युवक असेल की ज्याला आपली चळवळ माहीत नाही आहे. कारण बहुतांश जे जे गल्फ कंट्रीजमध्ये किंवा UK मध्ये, अमेरिकेमध्ये काम करतात त्या बहुतांश मुलांना अहद ऑस्ट्रेलिया तहत कॅनडा म्हणजे काय आहे याची आता माहिती आहे. कशी चालवता तुम्ही ही चळवळ? म्हणजे मुख्यतः तुम्ही काही भाषणं करता किंवा काही सोशल मीडियाचा उपयोग करता, काही फेसबुकवर पेज असेल किंवा व्हॉट्सअप ग्रुप असेल, कशी चालवता ही चळवळ? लोकांपर्यंत कसं पोहोचता तुम्ही ही चळवळ घेऊन? बऱ्यापैकी हे काम सगळं सोशल मीडियाच्या माध्यमातूनच चालतं. आणि
माझा रोज दिवसभरातून मला 50 ते 100 जवळपास कॉल्स असतात वेगवेगळ्या माणसांचे. बरं. कुणालाही नंबर कुणी पास करतं आणि ते मला फोन करतात. मी फोनवरती देखील माहिती देतो. परंतु सोशल मीडियावरती जवळपास 50,000 युवक आमच्या विविध ग्रुप्सला ॲड आहेत आणि त्या ग्रुपच्या माध्यमातून एक ॲडमिन टीम आहे आमची. विविध देशांमध्ये आपली जी मुलं गेलेली आहेत, त्याच्यातूनच आम्ही एक चांगली ॲडमिन टीम त्या ठिकाणी सक्षम ॲडमिन टीम तयार केली आणि ती ॲडमिन टीम आणि मी स्वतः असं आम्ही त्या मुलांना मार्गदर्शन करतो कोण पूर्ण. कोण आहेत नेमके ऍडमिन टीम मध्ये? काही उदाहरणासाठी नाव सांगता याच्यामध्ये येतील का? हां, असं वेगवेगळ्या रिजनसाठी वेगवेगळी लोकं आहेत. जसं बरं. की युरोपसाठी अनिकेत डोंगरे म्हणून आहेत बरं. आणि त्यांनी तर आता स्वतः कन्सल्टन्सी त्यांची ॲस्ट्रोकॅन म्हणून ऑस्ट्रेलिया टू कॅनडा, त्यामुळे ऑस्ट्रोकॅन अशी त्यांनी नाव हे अरे वा. केलं. ऑस्ट्रोकॅन ग्लोबल अशी त्यांनी स्वतःची कंपनी स्थापन केलेली आहे. ते स्वतः युरोपसाठी काम करतात. उदय बदाडे म्हणून आहेत किंवा अक्षय चव्हाण म्हणून आहेत. आपल्या पद्धतीनेच अजून आपल्या महाराष्ट्रामधले काही युवक आहेत जे गल्फ मराठा या ग्रुपच्या माध्यमातून सुद्धा खूप चांगलं काम करतात. त्यांनी सुद्धा खूप सारी मुलं गल्फमध्ये नेलेली आहेत. बरं. ज्याच्यामध्ये प्रशांत गायकर, प्रशांत पवार आहेत, सातपुते म्हणून आहेत किंवा आमच्यामध्ये मयूर पाटील म्हणून आहे किंवा योगेश नागरे म्हणून आहेत. असे खूप सारे युवक दादा आम्ही तयार केले याच्या माध्यमातून आणि ते आता स्वतः ॲडमिन टीम म्हणून काम करतात आणि आपल्या महाराष्ट्रातील मुलांना ते मार्गदर्शन करतात बाहेर नाही, जाण्यासाठी. काय आहे की 1991 ला आपण जागतिकीकरण स्वीकारलं. खरं तर 91 ला जागतिकीकरण स्वीकारल्यानंतर जगातले संधी आपल्याला उपलब्ध झाल्या आणि जगालाही भारताबरोबर व्यापार उद्योग करण्यासाठी संधी मिळाल्या. परंतु आपल्याकडं त्या पद्धतीने जागृती झाली नाही. नंतर आपल्याकडं IT सेक्टरचा विस्तार झाला, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. येस. त्याच्या माध्यमातून मग आपल्याकडं ग्रॅज्युएट्स असतील ते IT सेक्टरच्या निमित्ताने परदेशात जायला लागल्या. पण तुम्ही जी चालवता ती ITI म्हणजे स्किल वर्कर जे आहेत येस. त्यांच्यासाठी तुम्ही ही चळवळ चालवता. तुम्ही 10,000 म्हणताय, पण माझ्याकडे तर माहिती ती 20,000 पेक्षा अधिक मुलं गेलेली आहे. कारण असू तुम्ही जे शकतं. म्हणताय तो पिरॅमिड उभा राहिलेला आहे नेटवर्किंगचा, तो फार मोठा आहे. बरोबर. मला थोडंसं तुम्ही ही जी चळवळ चालवते ती ITI नेमकं काय आणि स्किल डेव्हलपमेंटचे जे कोर्सेस आहेत ते कुठले असले पाहिजे? म्हणजे तिथं कुठल्या संधी आहेत परदेशामध्ये? ITI म्हणजे काय दादा, की महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या माध्यमातून ITIचे खूप सारे ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये सुरू आहेत. ज्याला आपण इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणतो. इंडस्ट्रियल ट्रेनिंग ट्रेनिंग इन्स्टिट्यूट इन्स्टिट्यूट. ओके. ज्याच्या माध्यमातून वेगवेगळे स्किल कोर्स असतील, ज्याच्यात इलेक्ट्रिशियन येतो, वेल्डर, फिटर, प्लंबर, कारपेंटर असे विविध कोर्सेस मोटर त्याच्यामध्ये घेतले मेकॅनिक जातात. आहे, खूप सारे मोबाईल आहेत. रिपेअर वाले आहे. येस येस येस. ओके. आणि 27 कोर्सेस आहेत ते. जवळपास ओके. स्प्रे पेंटर आहेत. हो. हां. आणि या कोर्सच्या माध्यमातून ज्यांना स्किल ज्यांनी घेतलेलं आहे, तर त्या मुलांना एकतर पर्याय आहेत की आपल्या इंडियामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये ज्या काही स्थानिक लेवलला इंडस्ट्री आहेत, तर तिथे जाऊन काम करणं किंवा मग दुसरा मार्ग आहे की परदेशात जाऊन काम करणं. तर त्याच्यामध्ये आम्ही सुरुवातीला जर का जेव्हा माहिती घेतली, तर परदेशात जाण्यासाठी काही कन्सल्टन्सी थ्रूच परदेशामध्ये जायला लागतं, जर रेफरन्स नसेल तर. तर आम्ही सुरुवातीला माहिती घेतल्यानंतर ह्यातल्या खूप साऱ्या कन्सल्टन्सी, जवळपास 100च्या वर कन्सल्टन्सी ह्या मुंबईमध्येच आहेत बरं. आणि याची माहिती आपल्याच मुलांना नव्हती. अच्छा. मग जेव्हा आम्ही माहिती काढायला सुरुवात केली, जेव्हा कन्सल्टन्सी मुंबईच्या कन्सल्टन्सीकडे एखादी पोस्ट येते की या कोर्सची मुलं त्यांना पाहिजेत परदेशामध्ये, तर बहुतांश UP आणि बिहारची मुलं मुंबईमध्ये यायची. ती तिथे त्याचा स्किल ट्रेड सेंटरला ते टेस्ट द्यायची आणि त्यांचं सिलेक्शन व्हायचं बरं. आणि ते बाहेर जायचे. पण आपल्या महाराष्ट्रीयन मुलांना याच्याबद्दल काहीच माहिती नव्हती. जागृतीच नाही. जागृतीच माहितीच नाही. अजून सुद्धा खूप साऱ्या जणांना नाहीये. बरं. तर ही जागृती आम्ही सुरुवातीला चालू केली आणि त्याच्या माध्यमातून ग्रामीण भागातले युवक जे ITI झालेले आहेत, म्हणजे ज्यांनी फक्त स्वप्नच बघितली होती की परदेशात जाऊन आपण काहीतरी काम करू शकतो किंवा चांगल्या योग्य पगार आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो, चांगल्या पैशाचा पगार आपल्याला मिळू शकतो. तर त्याचं आम्ही यशस्वीरित्या आम्ही ती मोहीम राबवली नाही, पण महाराष्ट्रामध्ये. परदेशात जायचं समजा तुमच्याकडे काही लोकांनी संपर्क केला, हं. काय प्रोसेस असते? कसं जायला लागतं? कारण पासपोर्ट एक विषय मोठा आहे, Yes. विजा आहे हं. आणि परदेशात गेल्यानंतर तिथं त्याला कुठंतरी सुरक्षित वाटावं असे आपले काही लोक आहेत का? येस. दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो आहे, तर कन्सल्टन्सी मार्फत बरीच फसवणूक झालेल्या मुलांचे सुद्धा मी केसेस ऐकलेले आहेत. मग आपण कशी काळजी घेतो? जरा म्हणजे पासपोर्ट, विजापासून परदेशातल्या नोकरीच्या संधीपर्यंत सांगा आणि ह्या फसवणूक टाळण्यासाठी काय केलं पाहिजे? पहिल्यांदा पासपोर्ट काढण्यासाठी खूप सारे डॉक्युमेंट्स आणि खूप सारा वेळ लागायचा. बरं. परंतु आत्ताच्या परिस्थितीमध्ये पासपोर्ट अगदी 15 दिवसामध्ये तुमच्या घरामध्ये येतो बरं. आणि त्याला कागदपत्र पण आता बरीच कमी केलेली आहेत. कारण आता खूप सारे आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा शाळेचा दाखला वगैरे असेल तर पटकन पासपोर्ट येऊन जातो. जेव्हा तुमच्या हातामध्ये पासपोर्ट असेल, त्यावेळेस परदेशात जाण्यासाठी काय काय गोष्टी लागतात. खूप साऱ्या मुलांमध्ये खूप सारे गैरसमज आहेत की आपण अप्लाय केल्यानंतर पटकन नोकरी मिळालीच पाहिजे वगैरे. तर तसं काय नसतं. कारण
परदेशामध्ये जी काही पोस्ट येतात कन्सल्टन्सीकडे, तर त्या पोस्टला जवळपास 10,000 CV तिथे मुंबईच्या कन्सल्टन्सी किंवा कुठलीही कन्सल्टन्सी असेल, अगदी दिल्ली असेल, कलकत्ता असेल किंवा खूप साऱ्या ठिकाणचे आहेत, त्यांच्याकडे येतात आणि त्याच्या माध्यमातून ते शॉर्टलिस्ट केले जातात CV. तर CV हा स्ट्रॉंग असला पाहिजे, कारण तो तुमचा फर्स्ट इम्प्रेशन आहे. आणि जी मुलं फक्त CV पाठवायचं म्हणून एक बेसिक काहीतरी पाठवतात, तर त्यांचा CV कधीच शॉर्टलिस्ट होत नाही. आणि जोपर्यंत शॉर्टलिस्ट होत नाही CV, तोपर्यंत तुम्हाला तिथे इंटरव्ह्यूला बोलवलं जात नाही. इंटरव्ह्यूला बोलवल्या गेल्यानंतर बहुतांश मुलं आमच्या ग्रुपमध्ये मेसेज टाकतात, की अमुक-अमुक या कंपनीचा इंटरव्ह्यूला मला कॉल आलेला आहे. तर आपल्यातले जे काही ॲडमिन टीम असेल, तर ते त्यांना सांगते, की तुम्ही या गोष्टींचा अभ्यास करून जा. म्हणजे त्यांना स्टडी मटेरियल पण आम्ही तयार ठेवतो, बरं. की तुम्हाला आता या कंपनीमध्ये जायचं. आता ऑइल अँड गॅसमध्ये खूप सारी मुलं आपले जातात. तर KNPCमध्ये जायचं, समजा कुवेतची कंपनी आहे, तर तिथे तुम्हाला काय विचारणार आहेत प्रश्न? तर ते आपल्या ॲडमिन टीमला माहिती किंवा ग्रुपमध्ये सगळ्या मुलांना माहिती असतं. कारण आजपर्यंत बहुतांश बरं. मुलं गेलेली आहेत. ऑइल अँड गॅसमध्ये तर काम करणारी खूप मुलं आहेत. तर ते स्टडी मटेरियलसुद्धा देतात. फक्त तुम्हाला ते वाचायचं आहे, त्याचा अभ्यास करायचा आहे आणि तुम्हाला त्या इंटरव्ह्यूला जायचं आहे. जर ते स्टडी मटेरियल वाचून जर का तुम्ही गेलेला असाल, तर इंटरव्ह्यूमध्ये 100% तुमचा तिथे सिलेक्शन व्हायलाच पाहिजे. मुख्य काय आहे, आपल्या तरुणांना हेच माहित नाही की बुवा तिकडं जायचं कसं, कारण खूप लोकांना ते अवघड वाटतं. डंकी नावाचा एक पिक्चर आला होता Yes. शाहरुख खानचा, आणि गैरमार्गाने कसं परदेशात जाता येतं ह्याच्यावर शाहरुख खानचा तो पिक्चर आला. आणि मग तिकडे कॅनडा असेल, अमेरिका असेल, युरोप असेल, गैरमार्गाने जाण्यासाठी हे पिक्चर काढतात. पण रास्त मार्गाने, योग्य मार्गाने, म्हणजे पासपोर्ट काढणं, विजा काढणं, तिथं प्रत्यक्ष नोकरी, त्याच्यानंतर CV तुम्ही जे सांगितलं, Yes. म्हणजे ज्याला आपण बायोडाटा किंवा त्याची माहिती. मला एक सांगा की परदेशात जाण्यासाठी किती वर्षाचा अनुभव भारतामध्ये असला पाहिजे त्या क्षेत्राचा, किंवा त्या नोकरी करण्यासाठी जी काही योग्यता लागते, किती वर्षाचं हे लागतं अनुभव? ते खरं तर डिपेंड्स आहे दादा, कुठल्या कंपनीमध्ये आपण इंटरव्ह्यूला जातोय. ओके. बहुतांश कंपन्यामध्ये 1-2 वर्षाचा अनुभव असला तरी चालून चालतो. जातं. काय ठिकाणी जर का पोस्ट तुमची इंजिनिअरची पोस्ट असेल, तर त्यांना अगदी 10-10 वर्षाचे अनुभव लागतात. हो. आणि आत्ता तर अशी हे आहे, की खूप सारे कन्सल्टंट किंवा क्लायंट हे तुम्हाला गल्फ एक्सपिरियन्स असेल तरच तुम्हाला त्या ठिकाणी नोकरी मिळेल, असे पण पद्धतीचा एक ट्रेंड आहे. परंतु हा पहिला जो काही प्रोसेस आहे, तर त्यासाठी खूप कष्ट घ्यायला लागतात आपल्या मुलांना. आणि तिथंच बहुतांश जवळपास 50% युवक तिथंच थांबून जातात, अच्छा. की आता होतच नाही आपलं, असं त्यांच्याकडे एक न्यूनगंड तयार होतो ओके. आणि ते त्यातून बाहेर पडतात. परंतु पहिली जी पोस्ट असते ना, ह्याला थोडं तुम्हाला कष्ट घ्यायला लागतं. खूप साऱ्या ठिकाणी तुम्हाला इंटरव्ह्यूला वगैरे जायला लागतं. आता UP, बिहारीची लोकं काय करतात, की ते मुंबईमध्ये येऊनच राहतात आणि ते जवळपास महिना, 2-2, 3-3 महिने काही ठिकाणी राहतात, अगदी कशाही परिस्थितीमध्ये. आणि ते रोज कुठल्या ना कुठल्या कन्सल्टंटच्या ऑफिसमध्ये जातात किंवा रबाळ्याला एक अनुपटेक म्हणून ट्रेड सेंटर आहे, जिथं स्किल टेस्ट सगळ्या होतात आणि सगळे क्लायंट तिथे येतात, त्यांचे टेस्ट घेऊन मग ते सिलेक्शन होतं तिथून. बरं. तर तिथेच जाऊन ते राहतात आणि तिथून ते स्किल टेस्ट रोजच्या रोज देत असतात. तर तेवढी मुलं अजून आपली तयार होत नाही आहेत. आपली मुलं काय करतात, की ॲप्लिकेशन केल्यानंतर जर इंटरव्ह्यूला कॉल आला, तरच त्या ठिकाणी रबाळ्याला जातात. म्हणजे स्वतःहून पुढे येऊन हे करायची अजून आपल्याकडे तशी हे नाही आहे, मानसिकता नाही. मानसिकता अजून राहिलेली नाही आहे. त्याच्यामुळं पहिलं तर हे आहे, की 1 ते 2 वर्षाचा अनुभव असला तरी पण लागू शकता, किंवा काही कंपन्या अगदी फ्रेशर असेल सुद्धा तरी सुद्धा त्यांना संधी मिळू शकते. संधी मिळतात. परंतु त्या कमी आहेत आत्ता तरी. पण भविष्यामध्ये त्या पण वाढत जातील, कारण आता खूप स्किल कामगारांची खूप ठिकाणी आपल्याला हे बघायला गरज मिळते, आहे. गरज आहे खूप नाही, देशांमध्ये. मुख्य काय आहे की IT म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, येस. आता AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, याची इतकी भीती निर्माण झालेली आहे की पहिल्यांदा ज्यावेळेस कॉम्प्युटर आला तर बरेच लोक बेरोजगार होतील, नंतर IT इंडस्ट्री आली तर बरेच लोक बेरोजगार होतील, किंवा आता इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमुळं IT सेक्टरमधल्या अनेक लोकांच्या नोकऱ्या जातील, ही चर्चा चालू आहे. पण ITI मॅन्युअली प्रत्यक्ष कष्टाचं काम आहे. येस. तुम्ही जे सांगताय की मॅन्युअली प्रत्यक्ष कष्टाचं काम आहे, ते तुम्हाला करता येणार नाही. म्हणजे आपण कॉम्प्युटरवर AIच्या माध्यमातून डिझाईन तयार करू शकतो, पण कॉम्प्युटरवर बिल्डिंग अख्खी बांधता येणार नाही, इंडस्ट्री अख्खी बांधता येणार नाही, किंवा एखादी मोटर बनवायची असेल, किंवा गाडी ज्याला आपण म्हणतो, किंवा एखादी बाईक बनवायची असेल, तर प्रत्यक्ष कामगार लागणारच आहे. म्हणजे IT सेक्टरचे जे मुलं आहेत ह्यांना प्रॉब्लेम आहेत, याच्याबद्दल खूप चर्चा होती. पण ITIच्या माध्यमातून ज्या संधी आहेत त्याची कुठंच चर्चा होताना दिसत नाही. तुम्ही ते प्रयत्न करताय, खरं तर तुमचं अभिनंदन केलं पाहिजे. मला पुढं हा विषय असा न्यायचा आहे की तुम्ही दुबईला सीइंग इज बिलिव्हिंग कॉन्सेप्टमध्ये पहिल्यांदा गेला. काय कारण आहे नेमकं दुबईचं जे तुमच्या पुढं विजन आहे दुबईला नेण्यामागचं,
अनेक लोकांना. कारण साधारणपणे मला माहिती आहे की 1250 लोकांना तुम्ही दुबईला नेलं, तिथं बिझनेस कॉन्फरन्स घेतल्या, तिथं आपल्या समाजाच्या लोकांना बोलवलं, जे तिथं नोकरीनिमित्त गेलेत, उद्योगानिमित्त गेलेत, व्यवसायाच्या निमित्ताने गेलेत. तर ही दुबईचं सीइंग इज बिलिव्हिंग कॉन्सेप्ट काय आणि कसं तुम्ही हे सुरू केलं ते? याला मी सुरुवातीलाच आता सांगितलं, की मी सामाजिक चळवळीमध्ये काम करत असताना, मी दर 14 मेला पुरंदर असेल, 6 जूनला रायगड असेल किंवा 12 जानेवारीला सिंदखेड राजा असेल, या ठिकाणी आमचं जाणं व्हायचं सगळ्या कार्यकर्त्यांसोबत. असंच मी 6 जूनला 2012 साली 6 जूनला मी रायगडला गेलो होतो आणि त्यावेळेस महाडला आम्ही सकाळी नाश्त्यासाठी एका हॉटेलमध्ये गेलो. आणि योगायोग असं होतं, की तिथे एक कोकण एक्सप्रेस नावाचा एक पेपर होता. कोकण समथिंग नाव होतं त्याचं. आणि त्या पेपरमध्ये माझ्या समोर बातमी होती आणि ती बातमी एक सामाजिक चळवळीचं साठी कार्यकर्त्यांना संदेश देणारी होती आणि तिचं नाव होतं व्हिजन 2020. बरं. म्हणजे त्यावेळेस 2020 येणार होतं आणि त्यावेळेस व्हिजन मांडलं होतं आणि ते योगायोग असं आहे की ते तुमचंच व्हिजन त्याच्यामध्ये छापून आलं होतं आणि मी समोर वाचत होतो आणि मी बरं. कार्यकर्त्यांना दाखवत होतो. आणि त्याच्यामध्ये तुम्ही पत्रकार परिषद त्यावेळेस महाडमध्ये घेतली होती काही दिवस आधीच आणि ती बातमी मला ते पेपरवरती दिसली. तर त्याच्यामध्ये मी सगळे विचार हे ऐकले. आता ऑलरेडी मी तुमच्यासोबत काम करत असल्यामुळं मी ती संपूर्ण बातमी सगळी वाचली आणि ती मला एवढी मनाला भावली. आणि त्याच्यामध्ये तुम्ही लिहिलं होतं की दुबईमध्ये असणाऱ्या संधी, कारण तुम्ही खूप सारे देश फिरून आला होता आणि तुम्ही कार्यकर्त्यांना संदेश दिला होता की दुबई सीइंग इज बिलिव्हिंग, म्हणजे तुम्ही दुबई बघितल्याशिवाय तुम्ही विश्वास ठेवू शकत नाही किंवा तुम्ही जर प्रेरणा कुठली घ्यायची असेल, प्रगतीची प्रेरणा ही दुबईकडनंच घेतली पाहिजे. कारण वाळवंटात पाण्याचा थेंबसुद्धा नसताना त्यांनी अवघ्या 50 वर्षामध्ये त्यांची जी काही डेव्हलपमेंट झालेली आहे, म्हणजे 2 डिसेंबर 1971 साली दुबईची स्थापना झाली आणि त्याच्यानंतर दुबईची झालेली जी काय प्रगती आहे, तर ती अचंबित करणारी आहे आणि आश्चर्यकारक करणारी आहे. आणि त्याच्यावरती आपल्या युवकांनी काम केलं पाहिजे. ती दुबई एकदा तरी बघितली पाहिजे असं मी वाचलं. त्याचवेळी मी मनामध्ये ठरवलं की या गोष्टीवर आपल्याला काम करायचं आहे. आणि त्याच्यानंतर 2014 मध्येच ती संधी आली आणि जवळपास पहिले आम्ही 20च मुलं आम्ही पहिले दुबईला गेलो. त्याच्यामध्ये बिझनेस कॉन्फरन्स आम्ही त्या ठिकाणी घेतली आणि 2025 पर्यंत जवळपास 1250 मुलं आम्ही आजपर्यंत विविध चळवळीतली मुलं आम्ही दुबईला घेऊन गेलो. त्या ठिकाणी आम्ही जाऊन बिझनेस कॉन्फरन्स घेतो आणि दुबईमधले जे काय आपले समाज बांधव आहेत किंवा आपले जे काय मानणारी लोकांचा वर्ग आहे, जे त्या ठिकाणी नोकरीला आहेत, व्यवसायाला आहेत, शिक्षणाला आहेत, त्यांना पण आम्ही त्या बिझनेस कॉन्फरन्समध्ये बोलून घ्यायचो आणि तिथे आपली आणि त्यांची विचारांची देवाणघेवाण व्हायची की दुबईमध्ये असणाऱ्या संधी त्याच्यावरती आम्ही त्या ठिकाणी कॉन्फरन्स घ्यायचो. आणि त्याच्या माध्यमातून खूप सारी मुलं आपली विविध उद्योग त्यांनी त्या ठिकाणी दुबईमध्ये सुरू केले. आजसुद्धा खूप सारे उद्योजक आपले दुबईमध्ये जे आपल्या माध्यमातून गेलेले आहेत असे आहेत किंवा नोकरी करणारी सुद्धा बहुसंख्य मुलं आहेत आपली. मुख्य जो विषय आहे की आपण ज्यावेळेस पहिल्यांदा दुबईला गेलो होतो, तर दुबईला गेल्यानंतर गल्फ न्यूज पेपरमध्ये एक Yes. बातमी वाचली होती आपण आणि ती बातमी होती की गल्फ कंट्रीमधनं केरळला येस, जो पैसा ट्रान्झॅक्ट झाला होता, म्हणजे पैसा गेला होता बरोबर. बँक ट्रान्झॅक्शननी, तो भारतीय रुपयामध्ये 7 लाख कोटी रुपये होता. बरोबर. म्हणजे एकट्या केरळमधनं हम्म. नोकरी, उद्योग, व्यवसायासाठी गल्फ कंट्रीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये असं म्हणतात की गल्फमधल्या एकूण भारतीय लोकसंख्येच्या 50% लोक फक्त केरळचेच आहेत. बरोबर आहे. आणि हे केरळी लोक पूर्वी मुंबईला यायचे नोकरीसाठी आणि गल्फ कंट्रीच्या लोकांना मुंबई हे आकर्षण होतं पहिलं. तुम्ही जे बरोबर. म्हटला हम्म. 1971, बरोबर. 1971ला ते स्वतंत्र झाले. आपण 1947ला स्वतंत्र झालो. मुंबई ही स्वप्ननगरी होती पूर्वी. गल्फमधनं लोक यायचे. हे जे आता आपल्याला सगळे मोठे मोठे राजे, महाराजे किंवा शेख दिसतात, हे अय्याशी करायला किंवा मजा करायला भारतात येत होते. आज आपण भारतातनं दुबईला जातो. म्हणजे मला आठवतं की 1971ला जर आपण बघितलं तर एक दिराम कितीला मिळायचा? तर 1971ला अच्छा, आपल्याला एक दिराम कितीला मिळायचा? तर 4 दिरामला 1 रुपया मिळायचा. 4 दिरामला 1 रुपया मिळतो आणि आज 25 रुपयाला 1 दिराम घ्यायला लागतो. तर बरोबर. तो GDPचं आहे, म्हणजे तिथं जी डेव्हलपमेंट झाली बरोबर. त्याच्या संबंधाने विषय आहे. आता प्रश्न काय आहे की हे जे अर्थकारण चालतं, मला आठवतं एक गोष्ट अशी की आपण ज्यावेळेस देरा जो एरिया आहे, म्हणजे तिथल्या नदीच्या कडेला Yes. जी तिथं आहे, तिथं आपण गेलो होतो आणि तिथं एक कापड विक्रेता होता आणि आपण मराठीत बोलत होतो. तर तो मुलगा आपल्या जवळ आला
आणि त्याने आपल्याला मराठीत बोलण्यामुळं आपल्याशी संवाद साधला आणि तो आपल्या हडपसर भागातला होता. हडपसर भागातला होता. मग आपला संवाद झाला. त्याला मी विचारलं, बाबा कसा काय आला? तर त्याने सांगितलं, बाबा इथं मला नोकरी मिळाली आणि मी नोकरीनिमित्त इथं आलो. तर माझा राहण्याचा खर्च मालकाकडे आहे, येस. खाण्याचा खर्च मालकाकडे आहे आणि मला जो पगार मिळतो तो त्यावेळेस साधारणपणे 3,000 दिराम होता, म्हणजे 60,000 रुपये त्याला Yes. मिळत होते. तर त्याला राहण्याची जेवणाची व्यवस्था असल्यामुळं त्याला 10,000 रुपये खर्च वजा जातो, तो 50,000 रुपये घरी पाठवत होता. आणि इथंच तुम्ही खऱ्या अर्थाने ही चळवळ सुरू केली. बरोबर. कारण असं आहे की भारताच्या बाहेरचा पैसा मोठा आहे. जसं डॉलर आज 90 क्रॉस झालेला आहे, किंवा युरो आज 88 क्रॉस झालेला आहे, किंवा दिराम 25 रुपयाला आहे, येन जपानचा किंवा चायनाचा. तर बाहेरचा पैसा मोठा आहे, कारण बरोबर. ग्रोथ रेट मुळं त्याचं व्हॅल्युएशन ठरतं. तर परदेशात समजा तुम्ही $1,000 कमवले तर भारतात ते 88,000 ते 90,000 रुपये 90,000 होतात. म्हणजे $3,000 मिळाले तर जवळपास 3-1 लाख रुपये, 2.5-3 लाख रुपयापर्यंत होतात. त्यामुळे परदेशात नोकरी, उद्योग, व्यवसाय करून भारतामध्ये पैसा पाठवला पाहिजे असं Yes. तुमचं म्हणणं आहे. आपले लोक नोकरी उद्योगाला गेलेले किंवा NRIs येस. भारतात पैसे पाठवतात. किती रक्कम येते? तो ऑथराईज RBIने दिलेला त्यांना आकडा होता. बरं तर तो होता $135.40 बिलियन. बरं म्हणजे जर का आपण याचं INR मध्ये जर का हे केलं, रूपांतरित केलं, तर ते जवळपास 12.5 लाख कोटी रुपयेपर्यंतचा आकडा आहे आता 24-25 मध्ये आलेला. भारतीय पण रुपयामध्ये. पण हा फक्त व्हाईटमध्ये आलेला हे अच्छा. आहे. जसं की तुम्ही केरळचं उदाहरण दिलं, तर केरळमध्ये बहुतांश जण सोनं पाठवतात, कोणी हवाला पद्धतीने पैसे, म्हणजे बरं. अनेक मार्गाने पैसे पाठवतात. पण जो रिझर्व्ह बँकेच्या नजरेस आला तर तो पैसा होता 12.5 लाख कोटी रुपये एवढा. आणि मी सहज आपल्या इंडियाचं बजेट बघितलं 24-25, तर ते आहे 50 लाख कोटी रुपयाचं. म्हणजे 25% भाग आपल्या बजेटचा, तर तो रेमिटन्स आपल्याला बाहेरून फॉरेनमधून परदेशात येतो. नाही येतो. हो. नाही, आपले लोक काय काय होतंय, आपल्याला आपल्या भागाचा अभिमान असतो, आपल्या देशाचा अभिमान Yes. असतो, आणि परदेशामध्ये गेलं नोकरीला तर ते ब्रेन ड्रेन म्हणतात. म्हणजे हम्म. तुम्ही इथं शिक्षण घ्यायचं आणि दुसऱ्याकडे जाऊन नोकरी व्यवसाय करायचा आणि त्यांचा फायदा करायचा. पण हे आपण विसरतो की भारताची इकॉनॉमी बूस्ट करणारी 25% रक्कम ही भारतात परदेशातनं येते. बरोबर आहे. आणि ही खूप मोठी गोष्ट आहे, कारण भारताच्या विकासासाठी पैसा लागणारच आहे. येस. आपल्या RBIला नाशिकच्या प्रेसमध्ये पैसे छापण्याची मर्यादा आहे. आपल्याला वाटेल तेवढे पैसे छापता येणार नाही. मग बरोबर. इकॉनॉमी बूस्ट करायसाठी NRIच्या माध्यमातून येणारा हा पैसा मोठा आहे. मला या ठिकाणी एक गोष्ट तुम्ही सांगितलेली आठवती की कच्छमध्ये काहीतरी एक गाव आहे. मधापर नावाचं गाव आहे दादा. काय नाव आहे? मधापर. मधापर. नेमकं Yes. त्याची कहाणी काय आहे मधापरची? मधापर म्हणून गुजरातमध्ये कच्छ जिल्ह्यामध्ये ते गाव येतं. बरं. आणि ते म्हणजे जगामध्ये किंवा एशियन कंट्रीजमध्ये ते सगळ्यात रिचेस्ट विलेज म्हणून त्याची ओळख आहे. श्रीमंत गाव. सगळ्यात श्रीमंत बरं. गाव आहे. काय लोकसंख्या आहे त्याची? साधारण 30,000च्या आसपास लोकसंख्या बरं. आहे. म्हणजे आता वाढली असेल लोकसंख्या. तर खरं तर खेडेगाव आहे ते. बरं. परंतु तिथले खूप सारे जी माणसं आहेत तर ती विविध देशांमध्ये स्थायिक झालेली आहेत. जसं बरं. की आफ्रिकामध्ये आपण बघतो गुजराती आहेत, पटेल लोक खूप आहेत तिथे. बरं. तर आफ्रिकन, UK किंवा US मध्ये आणि विविध कंट्रीजमध्ये गेलेले लोक आहेत. आणि इत्यंभूत घरागणित लोक बाहेर परदेशामध्ये गेल्यामुळं त्या गावचा विकास त्या लोकांनी करण्याचं ठरवलं. बरं. आणि आज आपण बघेल की सगळ्यात रिचेस्ट कंट्री का म्हणून म्हटलं जातं त्याला, कारण एका व्हिलेजमध्ये भारतात जेवढ्या काही नॅशनलाइज बँक आहेत तर बरं. त्या सगळ्या बँकांच्या शाखा त्या व्हिलेजमध्ये आहेत. असं कुठंच नाही आपल्या अच्छा, याच्यामध्ये. छोट्याशा गावामध्ये. हो. आणि जवळपास 7,000 कोटींच्या आता ठेवी आहेत तिथं. बाहेर परदेशातली माणसं जे काही पैसे पाठवतात त्यांच्या ग्रामपंचायतीला किंवा त्यांच्या कम्युनिटी सेंटरला, तर त्यांच्या माध्यमातून त्यांनी त्या गावचं एवढी उलाढाल केलेली आहे. त्या ठिकाणी तुम्हाला जसे सिटीमध्ये मोठमोठे गार्डन्स असतात तसे बघायला मिळतील. तिथल्या शिक्षण संस्था उच्च दर्जाच्या आहेत, कम्युनिटी सेंटर्स आहेत किंवा हॉस्पिटल ते आहे. हॉस्पिटल्स आहेत. बरं. सर्व सुखसुविधांनी असं ते संपन्न गाव आपण त्याला म्हणू शकतो. कारण त्याला एकमेवच आहे की परदेशातून जो काही रेमिटन्स डॉलरच्या रूपाने पैसा येतो. डॉलरच्या रूपाने जो काय आलेला आहे त्यांच्या लोकांनी तिथं मदत केली आणि त्यांनी स्वतःचं गाव समृद्ध केलं. नाही, पण तिथं मला असं कळलंय की त्यांच्या ग्रामपंचायतच्या कार्यालयामध्ये हम्म.
परदेशातल्या नोकरीची संधी असतील किंवा कुणाला शिक्षणासाठी परदेशात जायचं तिथं काही कम्युनिटी सेंटर बनवले तुम्ही सांगत होता. त्यांनी कम्युनिटी सेंटर बनवले. तिथं वेगवेगळे ट्रेड त्यांचे घेतले जातात. तिथं पूर्णपणे परदेशात साठीचं जे शिक्षण लागतं, जी ओळख लागती, जो रेफरन्स लागतो, तो त्या कम्युनिटी सेंटरमधनं त्यांना दिला जातो. अगदी मुलांना किंवा तरुणांना इथून गुजरातमधून परदेशात कुठल्या कंट्रीमध्ये जायचं आहे, तिथपासून ते तिथं परदेशात गेल्यानंतर त्याची राहायची सोय, त्याला काम बघून देण्याची सोय, हे संपूर्णपणे त्या कम्युनिटी सेंटरच्या माध्यमातून ते लोकं करतात आणि परत तो त्यांच्या साखळी पद्धत चालू होते. परत तो मुलगा चांगल्या पदावरती तिथं कामाला लागतो आणि तो पण त्याचा स्वतःचं काही एक शेअर असेल तर तो त्याच्या गावाच्यासाठी त्या ठिकाणी तो शेअर देतो. किती मोठी गोष्ट आहे. म्हणजे आपल्या गावाच्या विकासासाठी सरकारच्या निधीवर अवलंबून न राहता आपलं स्वतःचं सेल्फ कॉन्ट्रीब्युशन, सोशल कॉन्ट्रीब्युशन म्हणून Yes. ते निधी पाठवतात आणि त्या गावाचा सगळा विकास होतो, ज्यातनं शिक्षण संस्था, आरोग्य सुविधा, हॉस्पिटल्स किंवा गार्डन्स. किती मोठी गोष्ट आहे. म्हणजे बरोबर. आपल्याला ह्या सगळ्यांना ह्या गोष्टीचा अभिमान वाटला पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट काय आहे की 19व्या शतकाच्या आधी आपण जर बघितलं तर या ठिकाणी ब्रिटिश सरकार होतं बरोबर. आणि ब्रिटिश काळामध्ये अनेक भारतीय लोक हं. काही मिलिटरीमध्ये ब्रिटिशच्या काम करत होते आणि जगभर ब्रिटिशांचं राज्य होतं, तर त्या ठिकाणी ते गेले होते. म्हणजे नोकरीनिमित्त गेले, मिलिटरीत सर्व्हिसमुळे गेले हं. किंवा ऊसाची शेती असेल, कापसाची शेती असेल किंवा चहाची शेती असेल, चहाचे मळे असतील किंवा कॉफीचे मळे असतील, इथून आपले शेतकरी बरेच ठिकाणी घेऊन गेले. तुम्ही जर मॉरिशसचं उदाहरण घेतलं तर आज बरोबर. मॉरिशस हा देश भारतीय लोकांचाच आहे. 70% बरोबर. लोक तिथं ऊसाच्या शेतीनिमित्त गेलेले. तिथला हं. पंतप्रधान आपलाच आहे, राष्ट्रपती आपला आहे. काहीतरी 26 लाख का 30 लाख लोकसंख्या आहे तिथं. तर जगभरामध्ये भारतीय लोक विस्तारलेले आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त तुम्ही म्हणता ते गुजराती लोक आहेत. आपल्याला Yes. सगळ्यांना माहिती आहे की साऊथ आफ्रिकेमध्ये महात्मा गांधींनी आंदोलन केलं. बरोबर. महात्मा गांधी तिथं बॅरिस्टर म्हणून गेले. तिथं ते वकिली करत होते, कारण तिथं जे कामगार होते किंवा तिथं जे बरोबर. लोक व्यापार करत होते, व्यवसाय करत होते, त्यांना काही अडचणी यायच्या त्या Yes. ठिकाणी, तर त्यांची वकिली गांधीजी करत होते. या उदाहरणाचं कारण असं आहे की अनेक गुजराती लोक साऊथ आफ्रिकेसारख्या देशामध्ये गेले होते. परंतु आपल्याला माहिती असलं पाहिजे की आफ्रिकेतल्या प्रत्येक देशामध्ये आणि त्यातल्या बहुतेक देशामध्ये अर्थकारण जे आहे, व्यवसाय जे आहे, गुजराती कम्युनिटीच्या ताब्यात आहे. म्हणजे आपण एक उदाहरणासाठी जर घेतलं तर तांझानिया नावाचा देश आहे, तिथं आपला अरुण जगताप म्हणून हो, बरोबर. कार्यकर्ता आहे. तर अरुण जगतापला मी विचारलं की तू आता तांझानियामध्ये आहेस, तर तांझानियामध्ये आपले लोक किती आहेत, मराठा असतील, मराठी असतील, तर त्याला बोटावर मोजणारे इतके लोक भेटले. मग मी त्याला विचारलं की तांझानियामध्ये भारतीय लोक कुठले आहेत, तर त्यांनी थोडीशी माहिती गोळा केली. त्याला तिथे एक सुंदरसं मंदिर दिसलं, मोठं, प्रचंड मोठं मंदिर होतं हं. आणि तिथे एक कम्युनिटी सेंटर होतं, म्हणजे विवाहासाठी हॉल होता. हं. आणि तिथं तिथल्या व्यवस्थापकाला भेटल्यानंतर त्यांनी माहिती घेतली, तर तिथं जवळपास 50,000 कुटुंब गुजराती लोक राहतात आणि तांझानियाची इकॉनॉमी त्यांच्या भोवती फिरते. एक गुप्ता फॅमिली आहे तिकडं, गुप्ता अँड कंपनी. गुप्ता आणि गुप्ता त्या आफ्रिकेमध्ये, त्यांचा मोठा व्यापारावर पगडा आहे. द गुजराती पुस्तकामध्ये सलील त्रिपाठींनी एक किस्सा लिहिलेला आहे हं. की आपण म्हणतो की गुजराती लोक घाबरट असतात आणि आपल्या महिला पण खूप घाबरत असतात, हं. पण हे व्यापारानिमित्त तिकडे गेले आणि व्यापारानिमित्त गेलं नाही का, किराणा मालातल्या दुकानाचा किस्सा त्यांनी त्या पुस्तकात लिहिलाय की हे जे ब्लॅक पीपल्स असतात, हं. निग्रोज, ह्यांनी त्या ठिकाणी लुटालूट करतात किंवा धमकी देतात, पैसे काढतात. तर एका किराणा मालाच्या दुकानाच्या काउंटरवर त्या ठिकाणी महिला बसलेली होती, गुजराती महिला, आणि तो ब्लॅक माणूस तो आला, त्यांनी बंदूक लावली अशी त्या महिलेच्या, गुजराती महिलेच्या डोक्याला आणि सांगितलं गल्ल्यातले सगळे पैसे दे. हं. आपल्याला साधारणपणे वाटेल की ती घाबरली असेल, तर तिने तिच्या डेस्कवर असलेली फाईल काढली आणि त्याच्या डोक्यात डोक्यात मारली आणि तो घाबरून पळून गेला. म्हणजे महिला धाडसी असतात, हे एक चांगलं उदाहरण आहे. आणि परराज्यामध्ये घाबरायचं नसतं, हे एका गुजराती महिलेचं उदाहरण आहे. बरोबर. मला या ठिकाणी तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही खरं तर अहद ऑस्ट्रेलिया, तहत कॅनडा, अवघा मुलूक आपला, हा जो संकल्प सोडलेला आहे, याची प्रेरणा नक्की कुठून मिळाली, नेमकं हे सुचलं कसं तुम्हाला? जसं आम्ही पहिल्यांदा दुबईला गेलो, तिथं बिझनेस कॉन्फरन्स वगैरे घेतल्या. तिथलं जेव्हा आम्ही खरं वातावरण बघितलं दुबईतलं, खूप सारे उद्योजक तिथे चांगल्या अर्थाने पैसे कमवत होते आणि त्याच्यानंतर आम्ही विचार केला
की जसं शिवाजी महाराजांनी त्यांच्या 6 जून 1674 साली शिवाजी महाराजांचा रायगड येथे राज्याभिषेक झाला आणि त्या राज्याभिषेकाच्या वेळी शिवाजी महाराजांनी आपल्या सर्व सहकाऱ्यांना एक प्रेरणा म्हणून एक त्यांनी शब्द वापरला. तो म्हणजे अहत तंजावर तहत पेशावर अवघा मुलूक आपला. म्हणजे की तंजावरपासून ते पेशावरपर्यंत आपलं राज्य असेल असं त्यांनी एक संदेश दिला. शिवाजी महाराजांच्या हयातीत नाही, परंतु शिवाजी महाराजांच्या नंतर आपल्या मराठ्यांनी तेवढा हे काबीज केला, परिसर काबीज केला. अगदी दिल्लीपर्यंत सुद्धा आपण जाऊन पोचलो. तर आम्हाला असा विचार मनामध्ये आला, की जर शिवाजी महाराज आत्ताच्या युगामध्ये असते, म्हणजे जर का 20व्या शतकामध्ये शिवाजी महाराज आले असते, तर त्यांनी तंजावर आणि पेशावरची उदाहरणं दिली नसती. खरं तर शिवाजी महाराजांनी जंग जिंकण्यासाठी आपल्या सर्व सहकाऱ्यांना संदेश दिला असता आणि तो संदेश असा असता, की अहद ऑस्ट्रेलिया तहत कॅनडा अवघा मुलूक आपला. कारण हे जग जर आपण बघितलं तर ऑस्ट्रेलियापासून कॅनडापर्यंत पसरलेलं आहे. ऑस्ट्रेलिया म्हणजे जगातली सगळ्यात दक्षिणेतली खालची बाजू आणि कॅनडा म्हणजे उत्तरेतला सगळ्यात वरची बाजू. बरं. अशा सगळ्या दोन्ही ह्याच्यामध्ये जग पसरलेलं आहे. तर या जगामध्ये ज्या ज्या संधी आहेत, आता काही लढाईचा काळ राहिलेला नाही आहे, तर जगामध्ये ज्या ज्या संधी आहेत त्या आपल्या माणसांनी घ्याव्यात आणि व्यापारासाठी, उद्योगासाठी, नोकरीसाठी बाहेर पडावं. कारण स्वतः शिवाजी महाराजसुद्धा व्यापारासाठी सुरतेला गेले होते किंवा व्यापारासाठीच त्यांनी एक दिशा सगळ्या लोकांना दिली होती आणि त्यावेळेस तो व्यापार होता. आता तर व्यापार उद्योग क्षेत्र वेगळी आहेत, तर त्या उद्योग व्यापार क्षेत्रामध्ये आपण आपली माणसांनी जगभरामध्ये बाहेर पडलं पाहिजे. 1991ला आपण जागतिकीकरण स्वीकारलं. नरसिंहराव त्यावेळेस आपले प्रधानमंत्री होते. प्रधानमंत्री होते आणि अर्थमंत्री मनमोहन सिंग होते, जे बरोबर. नंतर आपल्याकडं 2 पंतप्रधान. टर्म पंतप्रधान होते आणि ते सर्वोत्तम पंतप्रधान ठरले. कारण त्यांच्या काळामध्ये 8.5-9% आपला GDP होता. ते अर्थतज्ञ होते. त्यांना खूप ज्ञान होतं. RBIचे गव्हर्नर होते मनमोहन सिंग. तर जागतिकीकरणाने आपल्याला जगाचे दरवाजे उघडले, परंतु सामाजिक चळवळीने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. आपण बऱ्याच अशा चळवळीमध्ये व्यस्त झालो. आज जवळपास जागतिकीकरणाला 35 वर्ष झाले. मला इथं या ठिकाणी नमूद करायचं आहे, की जागतिकीकरण जगाने स्वीकारलेलं आहे. बरोबर. म्हणजे LPG, लिबरायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन, म्हणजे खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण. बरोबर. आपण जसं स्वीकारलं तसं चायनाने पण स्वीकारलं आणि चायनाने ज्यावेळेस स्वीकारलं, आपण स्वीकारलं. तो काळ सारखाच असताना त्या काळामध्ये चायनाचा GDP भारतापेक्षा कमी होता. बरोबर. आज चायनाचा GDP किती आहे? किती आहे आज GDP? जवळपास $19.7 ट्रिलियन इकॉनॉमी आहे चायना. म्हणजे अमेरिकेनंतर 2 नंबरची इकॉनॉमी चायनाची आहे. बरोबर. भारताची आजची इकॉनॉमी किती आहे? आज आज पंतप्रधान 4 क्रॉस केली आपण. 4 4 ट्रिलियन. 4 ट्रिलियन yes. क्रॉस केली आणि Yes. पंतप्रधानांचं स्वप्न 5 ट्रिलियनचं आहे. हम्म, हम्म. खरं जर बघितलं तर आपण वेळेतच, म्हणजे 91चं जागतिकीकरण, खाजगीकरण आपण स्वीकारल्यानंतर आपल्याकडं अनेक मुलं, विद्यार्थी ITI झालेले होते, डिप्लोमा झाले बरोबर. होते, इंजिनियर झाले होते. योग्य वेळी योग्य नियोजन झालं असतं तर कदाचित भारतामध्ये आज जी बेरोजगारीची परिस्थिती निर्माण झालेली, सरकार स्वतः सांगतं की 40% मुलं बेरोजगार आहेत. बरोबर. बेरोजगार याचा अर्थ सरकारकडे त्यांची नोंद आहे. येस. बाकी ज्यांची नोंद नाही ते अजून वेगळेच आहेत. आज चायना जर बघितलं तर चायना हे मॅन्युफॅक्चरिंग हब झाले. त्यांनी ACZ आणले, स्पेशल इकॉनॉमिकल झोन आणले. मॅन्युफॅक्चरिंग हब बनत असताना एखाद्या गाडीचं मॅन्युफॅक्चरिंग करायचं असेल किंवा अन्य कुठलंही मॅन्युफॅक्चरिंग करायचं असेल तर ते सगळे स्पेअर पार्ट्स असतील किंवा सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी बनवल्या जातील. म्हणजे जसं आता आपल्याकडं भारतामध्ये फर्निचर येतं, हो. तर ते गोंजावमधनं येतं. हम्म, म्हणजे हाँगकाँगपासून अगदी 2-2.5 तासाच्या ठिकाणी गोंजाव आहे हम्म. आणि तिथं हजारो फर्निचरची दुकान आहेत. म्हणजे तुम्ही त्याच्या क्वालिटीबद्दल म्हणलं तर फर्स्ट क्वालिटी, सेकंड क्वालिटी, थर्ड क्वालिटी. म्हणजे चायनाने जो विकास केलेला आहे हा भारताला का साध्य करता आला नाही? काय वाटतं नेमकं तुम्हाला? म्हणजे राज्यकर्त्यांकडून हा जो कारभार चाललेला आहे, राजकारणाचा अतिरेक झालेला आहे, लोकशाही निश्चित स्वीकारलेली आहे. चायना हा साम्यवादी देश आहे, बरोबर. पण त्यांनी भांडवलशाही मान्य करून तिथं अनेक भांडवलदारांना बोलवून तिथं उद्योग स्थिरावले. म्हणजे आज आपण iPhone बघतो, हा अमेरिकेचा आहे, हम्म, अमेरिकेत निर्मित झाला, पण त्याचं मॅन्युफॅक्चरिंग चायनामध्ये होतं. बरोबर. नेमकं कुठं चुकलं असं वाटतं? ग्लोबलायझेशनचं जसं तुम्ही सांगितलं, पण ग्लोबलायझेशनचं काय आलं की माणसांमध्ये खूप सारे गैरसमज त्याच्या माध्यमातून पसरलेले बरं. आणि खूप साऱ्या सामाजिक ज्या चळवळी होत्या, ज्या की समाजासाठी चांगलं काम करत होत्या, पहिलं तर त्यांनीच त्या ग्लोबलायझेशनला विरोध केला. अच्छा. कारण काय की भारतावरती 150 वर्ष जवळपास इंग्रजांनी राज्य केलेलं अरे आहे आणि त्यावेळेस असे एक हे पसरले गेले की ग्लोबलायझेशनमध्ये
आपण सामील झाल्यानंतर आपल्यावरती परत काहीतरी कोणाच तरी सत्ता आपल्यावर येऊ शकते. बरं. जसं की ग्लोबल बाकीच्या इतर देशांमधून आपल्यावरती काहीतरी अतिक्रमण वगैरे असं किंवा काहीतरी हे होऊ शकतं. अशा भीतीमध्ये ते सगळं हे पसरलं आणि चायनामध्ये उलट परिस्थिती होती. चायनाने त्याचा फायदा घेतला आणि आपल्याकडे मुळात म्हणजे जे काही नेते आपले होते, तर त्यांना तेवढे व्हिजन्स त्या काळी कदाचित बरं. नसतील असं मला असं वाटतंय मला आत्ताच्या काळामध्ये. जर असते तर त्यांनी खऱ्या अर्थाने ग्लोबलायझेशन त्यावेळेला जर का सगळ्याच लोकांनी स्वीकारलं असतं, तर चायना आणि भारताची जर का तुलना केली, तर आपल्या दोघांमध्ये एक साम्य आहे की आपली लोकसंख्या प्रचंड प्रमाणात सारखीच आता आहे तर आपण जवळपास. आता तर पुढे गेलेलो आहे आपण. आणि चायनाने 100% लोकसंख्येच्या जीवावरतीच त्यांच्या GDP आतापर्यंत 19.7 पर्यंत नेलेलं आहे आणि आपण भारताने पण न्यायला काहीच अडचण नव्हती. जर का त्यांनी जर का ग्लोबलायझेशन सिव्हिलायझेशन सगळं जे काय त्यांना समजलं असतं, तर त्यांनी आजपर्यंत ह्याच्यावर काम केलं असतं, तर नक्कीच आपल्याला त्याचं यश मिळालं असतं या काळामध्ये. आणि आपल्याकडे आपण ऐकतो की मुंबईची शांघाई करायची. हं. म्हणजे शांघाई ही प्रेरणा काय आहे? तर पूर्वी न्यूयॉर्क होतं, इंग्लंड होतं, तिकडं जपानमध्ये त्यांची राजधानी होती. पण आपल्याला आता शांघाई करावी अशी का वाटते? तर मी अलीकडेच चायनाला गेलो होतो. आपली कन्स्ट्रक्शन कंपनी आहे आणि कन्स्ट्रक्शन कंपनीला लागणारी इक्विपमेंट्स असतील किंवा अनेक मटेरियल चायनावरनं येत असतं. नैसर्गिक आहे, आता सगळेच लोक Yes. चायनावरनं मटेरियल आणतात. म्हणजे रास्त दरामध्ये मिळतं बरोबर. आणि क्वालिटी मिळतं. तर चायनाला गेलो होतो. तर चायनाला गेल्यानंतर आणि मी अमेरिकेलाही अनेक वेळा गेलेलो आहे. आज जो विकास चायनाने साधलेला आहे किंवा जी प्रगती चायनाने केलेली आहे, कदाचित माझं असं म्हणणं आहे की अमेरिकेला चायनाने ओव्हरटेक केलेलं आहे. बरोबर. असू नक्कीच शकतं. ओव्हरटेक केले. येस. सध्या जे टेरिफ वॉर सुरू आहे चायना आणि अमेरिकेमध्ये किंवा भारतामध्ये आणि अमेरिकेमध्ये, ते टेरिफ वॉरचं कारणच ते. कारण भविष्यातल्या इकॉनॉमीला अमेरिकेच्या जो धक्का लागणार आहे, त्याचं ट्रम्पला साधारणपणे आकलन झालेलं दिसते. तुम्ही जे म्हणताय की भारतातल्या नेत्यांना विजन नाही आहे. कारण काय आहे माहिती आहे का? आपल्याकडं एखाद्याकडं मंत्रिपद येतं. त्या मंत्रिपदाची योग्यता किंवा त्या क्षेत्राचं ज्ञान असलेल्या माणसाला जर त्या मंत्रिपदावर बसवलं, एखादा कृषी मंत्री नेमायचा असेल, तर आपण विलास शिंदे जे आहेत सह्याद्री फार्म्सचे, येस. त्यांना जर केलं तर ते कृषी क्षेत्रातला जो काही विकास करू शकतात किंवा त्याचा ज्ञानाचा उपयोग करू शकतात, तसं दिसत नाही. आणि दुसरीकडे जर समजा बांधकाम मंत्री करायचं असेल, तर ते समजा सतीश मगर बांधकाम मंत्री झाले, तर या महाराष्ट्राचा, या देशाचा विकास हा ज्ञानी माणसाकडून होऊ शकतो. विजनचा हा प्रॉब्लेम आहे. बरोबर. मला दुसरं तुम्हाला विचारायचं आहे की अहद ऑस्ट्रेलिया, तहत कॅनडा, अवघा मुलूक आपला म्हणत असताना कुठल्या राज्यातले कुठले लोक कुठल्या कुठल्या देशामध्ये स्थिरावलेले आहेत? कारण मी असं वाचतोय सारखं की कॅनडामध्ये हरियाणाचे जाट लोकांची संख्या जास्त आहे. बरोबर. कारण आपण ज्या वेळेस ह्याला जातो, दिल्लीवरनं पानिपतपर्यंत जातो, तर ते सगळे आपले रोड मराठा लोक आहेत. बरोबर. बरोबर. तर रोड मराठा आपले जे आहेत लोक, त्यांचे 10,000 तरुण आज ऑस्ट्रेलियामध्ये स्थायिक झालेले आहेत. बरोबर. आणि मग हरियाणामध्ये फिरताना कळतं की ऑस्ट्रेलियाकडे जाणाऱ्यांची संख्या हरियाणातल्या आणि पंजाबमधल्या लोकांची जास्त आहे. आणि पंजाबी लोकांचं कॅनडामध्ये, आणि ही माझ्याकडे माहिती अशी आहे की साधारणपणे 1890ला पहिला सिख माणूस हा ब्रिटिश आर्मीमधून कॅनडाला गेला होता. आणि साधारणपणे कॅनडाचं हवामान आणि वातावरण, आता हिमाचल आणि काश्मीरच्या खालीच पंजाबी येत असल्यामुळं हवामान साधारणपणे थंड आणि गार आहे. बरोबर. तर तो पहिल्यांदा ते नोकरी संपल्यावर स्थायिक व्हायला गेले. आज पंजाबी लोकांचे 4 खासदार, 1 मंत्री कॅनडामध्ये, आणि तिथलं अर्थकारण मोठं पंजाबी लोकांच्या भोवती फिरतं. अनेक भारतीय लोक गेलेले आहेत. तर हे पंजाब आणि हरियाणाचं आहे. इतर राज्य जे आहेत, राजस्थान असेल किंवा खाली गुजरात असेल, या राज्यातले पण लोक वेगवेगळ्या देशामध्ये, तुम्ही ते पटेल कम्युनिटीबद्दल बोलत होता, हो. तर त्याच्याबद्दल काय सांगताल? कारण अमेरिकेमध्ये पटेल कम्युनिटीचे मोटेल्स म्हणजे रोड साईड हॉटेल्स, म्हणजे हायवेला, हे जवळपास 80% हॉटेल्स हे पटेल कम्युनिटीचे आहेत. बरोबर. आणि ज्यावेळेस अमेरिकेला जाण्यासाठी आपण विजा काढायला जातो, हा माझा स्वतःचा पण अनुभव आहे, तर त्या दिवशी कुठलंही कारण न देता पटेल आडनावाच्या 50% लोकांना विजा नाकारण्यात येतो. ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे अनेक वेळा मी हा अनुभव घेतलेला आहे. इतर देशामध्ये ज्या संधी आहेत, जसं आता आपण आफ्रिकेबद्दल बोलू शकतो. आफ्रिकेतल्या जवळपास सगळ्याच देशामध्ये, म्हणजे युगांडाचं तुम्हाला उदाहरण देऊ शकतो मी. युगांडामध्ये तिथलं सगळं अर्थकारण जे आहे, हे आशियातल्या लोकांना आणि मुख्य भारतीय लोकांच्या ताब्यात गेलं होतं.
तर तिथं ईदी आमीन म्हणून राष्ट्रपती झाले आणि हो. त्यांनी एक फरमान काढला की सगळ्या आशिया खंडातले मुख्यतः भारतीय लोकांना गुजराती देशातनं लोकांना. हाकलून द्या. हम्म. तर ते भारतीय लोक भारतात न येता ते निर्वासित म्हणून संरक्षणासाठी इंग्लंडनी त्यांना हे दिलं, शरणागती दिली. हम्म. आणि ते 15-20 वर्ष इंग्लंडमध्ये राहिले. त्यांना उत्तम शिक्षण मिळालं, उत्तम ज्ञान मिळालं, उत्तम संधी मिळाली. आणि त्या भारतीय लोकांना ज्यावेळेस विचारलं की आता ईदी आमीन त्यावेळेस संपली, त्याची राजवट संपली, ईदी आमीनचा खून झाला आणि मग परत भारतात जाण्याची संधी उपलब्ध होती, कारण इंग्लंडनी त्यांना दिलं की बाबा तुम्ही तुमच्या देशात जाऊ शकता भारतात हम्म. किंवा मग युगांडाला जाऊ शकता. तर हे सगळे भारतीय निर्वासित जे होते इंग्लंडमध्ये ते परत युगांडामध्ये गेले आणि आज युगांडाचं परत अर्थकारण सगळ्यात श्रीमंत माणूस युगांडामधला गुजराती. हा गुजराती आहे. हम्म. म्हणजे मी अजून एक तुम्हाला सांगतो की मी अमेरिकेत गेलो होतो, न्यूयॉर्क सिटीमध्ये होतो. तर न्यूयॉर्क सिटीमध्ये सगळ्यात पॉप्युलर स्ट्रीट माहिती आहे तुम्हाला कुठली? टाइम स्क्वेअर. हां, टाइम स्क्वेअर. तर टाइम स्क्वेअरची जी स्ट्रीट आहे त्या चौकामध्येच अत्यंत प्रसिद्ध तिथं राजेंद्र पटेल नावाच्या माणसाचं सुपर मार्केट होतं आणि त्याचे एकट्या न्यूयॉर्कमध्ये 24 सुपर मार्केट आहेत. मी त्या राजेंद्र पटेलांना भेटलो होतो. मला खरं तर 2012ला आश्चर्य वाटलं की अमेरिकेमधलं जे ग्रॉसरी मार्केट आहे अन्नधान्याचं किंवा FMGचं म्हणतो आपण, ते पूर्णपणे गुजराती मारवाडी लोकांच्या ताब्यात आहे. आणि तेव्हा मला पहिल्यांदा धक्का बसला. दुसरा एक अनुभव असा गमतीशीर आहे की मी ब्रसेल्सला गेलो होतो, म्हणजे बेल्जियमची राजधानी ब्रसेल्स, जिथं UNOचं मुख्य हेडक्वार्टर आहे. UNO म्हणजे जगाची जी संघटना आहे, ऑर्गनायझेशन आहे, त्याचं तिथं हेडक्वार्टर आहे. तर तिथं असताना एकदा असं झालं की आमच्या हॉटेलच्या मागच्या साईडला एक सिटी सेंटर आहे, म्हणजे ते पॅलेस, ग्रँड प्लेस म्हणतात. ग्रँड प्लेस. तर ग्रँड प्लेसला संध्याकाळी पार्टी टाईम असतो, तिथं बरंच लोक गाणी म्हणत असतात, खाणं पिणं चाललं असतं, असं मजा चालली होती. अचानक तिथं एक फायरिंग झालं आणि फायरिंग झाल्यानंतर पोलीस आले आणि सगळ्यांची पळापळी सुरू झाली. मी त्याच्यात पळतच होतो आणि थोडंसं सुरक्षित वाटसपर्यंत मी जवळपास 4-5 किलोमीटर लांब गेलो होतो. आता भीतीची स्थिती होती आणि माझं हॉटेल ली मेरिडिन हे रेल्वे स्टेशन जवळ होतं. आणि मग परतीच्या प्रवासामध्ये मी घाबरलेलो होतो. विचारायचं कोण आहे, तर आता त्यावेळेस अशी स्थिती होती की कुठल्या तरी दुकानात किंवा कुठल्या तरी टॅक्सीवाल्याला विचारावं म्हणून मी एका मेडिकल शॉपमध्ये गेलो आणि त्याला म्हणलं, अरे भैया मैं वो ली मेरिडिन हॉटेल जो आहे रेल्वे स्टेशन के पास उधर जाना चाहतो. मी हिंदीत बोललो आणि मला त्यांनी मार्गदर्शन केलं, पुढं जा, उजवीकडे वळ, डावीकडे वळ. थोडं अंतर गेल्यानंतर परत माझ्या लक्षात आलं की आपण चुकतोय का काय, म्हणून अजून एक दुकानात गेलो किराणा मालाच्या. चौकशी केली, सुपर मार्केट होतं. तर त्यांनी सांगितले भाईसाहेब आप, तिथंही हिंदीत बोललो, भाईसाहेब आप सीधा जावायचं. आणि परत तिसऱ्या दुकानात गेलो आणि ज्यावेळेस 11-11:30ला मी माझ्या हॉटेलमध्ये पोहोचलो तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपण ब्रसेल्समध्ये म्हणजे परदेशामध्ये आहे, आपण हिंदी कुणाशी बोलत होतो. आणि मग दुसऱ्या दिवशी मी त्या सगळ्या मार्केटमध्ये फिरलो. त्यावेळेस कळलं की 19व्या शतकाच्या सुरुवातीलाच ब्रिटिश राजवटीमध्ये अनेक गुजराती मारवाडी अशा प्रकारची दुकानं थाटण्यासाठी युरोप खंडात पोहोचलेले होते. बरोबर. त्यांची इकॉनॉमी एवढी मोठी आहे की आपण कल्पना करू शकत नाही. म्हणजे पंजाबमधनं पंजाबी लोक, सिख लोक कॅनडा आणि इंग्लंडच्या साऊथ हॉलमध्ये जवळपास 10 लाख पंजाबी लोक राहतात. बरोबर. तुम्ही जर बघितलं तर पंजाबी लोकांचे पिक्चर येतात त्या कम्युनिटी, म्हणजे DDLG म्हणजे दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे हा जो पिक्चर आहे तो युरोप आणि पंजाबचं नातं दाखवणार आहे. शाहरुख खान आणि काजोलचं पिक्चर आहे. आज स्वित्झर्लंडमध्ये टिटलीज जे सगळ्यात उंच डोंगर आहे, माउंटन, त्या ठिकाणी तुम्ही जर गेला तर बॉलिवूड नावाचं हॉटेल आहे. आणि तुम्ही जिथून शाहरुख खान आणि काजोलचं त्या ठिकाणी पोस्टर लावलेले आहेत, बॉलिवूड नावाचं हॉटेल आहे. आणि तिथं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की तुम्ही जर तिथं गेला तर तिथं तुम्हाला पहिला वडापाव मिळतो. जिथून तुम्ही वर जायला सुरुवात करता तर तिथं वडापाव मिळतो. तर भारतीय लोक सगळीकडे पसरलेले आहेत. म्हणजे मला पंजाबी लोक इंग्लंडमध्ये दिसतात, त्याच्यानंतर हरियाणाचे लोक दिसतात, त्याच्यानंतर कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि जगभर व्यवसाय उद्योगासाठी पसरलेले दिसतात. राजस्थानी मारवाडी लोक तर सगळीकडेच व्यापारानिमित्त गेलेले दिसतात. गुजराती लोक दिसतात. त्याच्यानंतर आता 90च्या दशकानंतर आपल्याकडे IT सेक्टर आलं. तर IT सेक्टरच्या माध्यमातून जो विकास हैदराबादमध्ये झाला, तुम्ही आता हैदराबाद जर बघितलं तर खूपच सुंदर बनवलेलं आहे.
तर हैदराबादमध्ये IT सेक्टरमधून अनेक लोक परदेशात गेले. म्हणजे असं म्हणतात की अमेरिकेमध्ये एक माणूस गुजराती पटेल असला तर दुसरा हा तमिळ असतो. म्हणजे दुसरा माणूस, इतकी लोकसंख्या तिथं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की केरळचे लोक गल्फ कंट्रीमध्ये गेलेले दिसतात. बहुसंख्य लोक गल्फ कंट्री. पण तामिळनाडूचे लोक, हा चट्टीनाड समाज आहे, हा व्यावसायिक व्यापारी समाज आहे. आपण गुजराती, सिंधी, मारवाडी लोकांबद्दल बोलतो, पण तामिळनाडूच्या चट्टीनाड समाजाबद्दल आपण बोलत नाही. तुम्ही जर श्रीलंकेला सिंगापूर, गेला, मलेशिया, श्रीलंकेला गेला तर 25% लोक व्यवसाय करणारे हे चट्टीनाड समाजाचे आहेत, म्हणजे तमिळ लोक आहेत. तुम्ही म्हणताय तसं सिंगापूर, मलेशिया, इंडोनेशिया, थायलंड, कंबोडिया, व्हिएतनाम, हे साऊथ ईस्ट एशियातल्या देशांमध्ये हे आपले तमिळ लोक, जे चट्टीनाड समाज, हे व्यवसाय निमित्त गेलेले आहेत. बरोबर. मला एक सांगा की हा जो मराठा समाज आहे याला खूप गौरवशाली इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने आता तुम्ही अहद ऑस्ट्रेलिया, तहत कॅनडा, अवघा मुलूक आपला ही चळवळ चालवताय. पण मग मराठा समाजामध्ये उद्योजकता, व्यावसायिकता, आपलं अर्थकरण प्रबळ असलं पाहिजे, आपण व्यावसायिक असलं पाहिजे, असं का त्यांच्यामध्ये प्रेरणा तयार होत नाही? मला हा प्रश्न सतत पडतो की एवढा मोठा गौरवशाली इतिहास आहे, मग आज 21व्या शतकामध्ये मराठा समाज आर्थिक अडचणीत का आलाय? म्हणजे तुम्ही जे आरक्षणाचं आंदोलनाबद्दल सांगता, मी त्याच्यामध्ये बरीच वर्ष काम केलेलं आहे. आरक्षण मिळाल्याने आपल्याला चांगली शिक्षण आणि चांगलं नोकरी, दर्जेदार शिक्षण सरकारी कॉलेजमध्ये म्हणा, शाळेंमध्ये, आणि दर्जेदार नोकरी मिळेल सरकारी. याच्या पलीकडं जाण्यासाठी या समाजाला प्रेरणा काय मिळत नाही? काय नेमकं तुमचं आकलन आहे, काय अभ्यास? कारण तुम्ही शिवशाहू यात्रेच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्र फिरलेलं आहे. आता कागदोपत्री जर का बघायला गेलं तर महाराष्ट्र जो काही फॉरेन रेमिटन्स आलेला आहे तर त्याच्यामध्ये अव्वल स्थानावर महाराष्ट्र आहे अच्छा. सध्या. हा, कसं काय? म्हणजे की जो मी सांगितलं 12.5 लाख कोटी रुपये आपल्याकडं रेमिटन्स येतो, परदेशातनं पैसा आला. त्याच्यामध्ये जवळपास 21% हिस्सा महाराष्ट्राचा आहे, तो टॉप वनला आहे. बरं. पण त्याच्यामध्ये जर का आपण बघितलं तर जवळपास 38% पैसा हा गल्फ कंट्रीजमधून येतो, ज्याच्यामध्ये UAE आहे आणि सौदी अरेबिया वगैरे या कंट्रीज आहेत. पण तो टक्का आता घटत चाललेला आहे. हा बरं. टक्का पहिले जवळपास अबोव्ह 50 होता. पण आपले जे काही मोठी मोठी शहरं आहेत, पुणे, मुंबई, आणि इथं येऊन राहिलेला बाहेरचा जो काय बांधव असेल, गुजराती असतील किंवा UP, बिहारी वगैरे असतील, तर यांचा सुद्धा खूप सारा टक्का असा आहे की जे US आणि UK मध्ये स्थायिक झालेले आहेत, परंतु पैसे पाठवताना ते मुंबई किंवा पुण्यामध्ये किंवा तत्सम मोठ्या शहरांमध्ये पाठवतात. हा जर ग्रामीण भागाच्या दृष्टीने जर बघितलं तर आकडा फारच कमी आहे. तर जवळपास 3 लाख कोटी रुपये आपल्याला फॉरेनमधनं महाराष्ट्रामध्ये रेमिटन्स येतो दर बरं. वर्षाला. बरं. तर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त टक्का हा शहरी आहे. जसं मी सांगितलं की शहरामध्ये बाकीचा समाज पण आलेला आहे, त्याच्यामुळे कदाचित हा आकडा जास्त असू शकतो. आणि आता काय झालेलं आहे की US मध्ये आणि UK मध्ये खूप सारी आपली मुलं आता शिकायला जायला लागलेली आहेत. अच्छा. हा गल्फचा आकडा कमी का झाला? कारण गल्फमध्ये शिक्षणाला संधी कमी आहेत. नाहीये. त्या मानाने UK आणि US किंवा सिंगापूर वगैरे भागामध्ये खूप सारी मुलं आपली शिकायला इंग्लंडमध्ये खूप जातात. खूप जण आहेत. आणि तिथे काय की शिक्षण रशियाला करता जातात, करता, रशियाला. रशियाला पण जातात. पण बाहेर परदेशांमध्ये शिक्षण करता करता तुम्हाला आठवड्यातून 20 तास काम करायची मुभा आहे. म्हणजे तुम्ही ते काम करून तुम्ही पैसे कमवू शकता. विद्यार्थ्यांना काम करायला संधी आहे, 20 येस तास. काम करायला संधी आहे, पैसे कमवायला संधी आहे, त्याच्यातून कुठं काम तुम्ही खर्च करतात ते? करा. हे खूप सारे जण बरिस्ता म्हणून खूप ठिकाणी काम करतात. मग काही रेस्टॉरंट असतील, हॉटेल्स असतील, तिथे त्यांना संधी मॅकडॉनल्ड मिळालीच मध्ये मिळून करत जाते. असतील, हां. पिझ्झा हट मध्ये करत हां, असतील, जसं की वेटर्सचे वगैरे स्टारबक्स काम मध्ये करत करतात. हो. असतील. म्हणजे हे जे आउटलेट्स आहेत, येस, जिथं इथे त्यांना मुलांना- सहज संधी मिळून जाते आणि चांगला पैसे पण मिळतात. त्याच्यातून ते तिथला त्यांचा जो काही खर्च आहे तो भागवतात. काही पैसे राहिलेले घरी पण पाठवतात. आणि ती मुलं आता तिथे काम करून शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आता ती स्थायिक व्हायला लागलेली आहेत. कारण त्यांना ते जाऊन त्यांना चांगल्या संधी मिळायला लागलेल्या आहेत जॉबच्या. जसं आपण युरोपमध्ये बघितलं, जर्मनीचं तुम्ही सांगितलं की खूप सारे तिथं युवा वर्गच कमी आहे आणि स्किलमध्ये काम करणारी लोकच राहिलेली नाही. त्यामुळे जर्मनीला स्किल मॅनपॉवरची फार गरज आहे. जसं गल्फमध्ये आपण बघितलं तर गल्फमध्ये त्यांचा जो काय लोकल राहणारा माणूस आहे तो एकदम स्किलमध्ये काम करू शकत नाही, म्हणजे काम करत नाही. जर त्यांना नॉलेज असतं पण त्यांच्याकडे स्किल नसतं ते करण्याचं. त्यामुळं स्किल मॅनपॉवर त्यांना बाहेरूनच बोलवायला लागते. त्याच्यामुळं आपला जास्तीत जास्त समाज बाहेर जातोय सध्या. पण त्याच्यामध्ये IT क्षेत्रामध्ये जे काही काम करणारी माणसं आहेत त्यांच्यामुळं महाराष्ट्राचा हा टक्का वाढलेला दिसतो आता आपल्याला, जो की US आणि UK मधून त्यांना जास्त पैसे आलेले दिसतात बाकी इतर ह्याच्यामधून. त्यामुळं ITचा जो टक्का आपल्याकडे जास्त आहे तर त्याच्यामध्ये काम करणारे माणसांमुळं हा टक्का आपल्याकडे जास्त आलेला आहे. पण जसं तुम्ही म्हणताय की ग्रामीण भागामध्ये जे काही स्किल वर्कर आहेत तर त्यांचा टक्का अजूनही खालीच आहे आणि तो आपल्याला वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आता सध्या.
आपण जर्मनीबद्दल सांगितलं आणि मागच्या 4-5 वर्षापासून असं आम्ही ऐकतोय, हो. महाराष्ट्र सरकार, केंद्र सरकार सातत्याने प्रयत्न करतंय हं. की जर्मन गव्हर्नमेंट बरोबरच ऑफिशियल करार करायचा. हो. आणि तिथं साधारणपणे दरवर्षी 5 लाख तरुण हं. हे IT असतील, डिप्लोमा असतील, इंजिनियर्स असतील, कारण त्यांच्याकडे मेकॅनिकली जास्त काम चालतं. म्हणजे हं, सगळ्यात उत्तम मशिनरी, प्रिंटिंग Yes. प्रेस असेल किंवा CNC मशीन असेल, कुठलीही मशीन बरोबर. ही जर्मनीची उत्तम दर्जाची असते. किंवा आता आपण गाड्या म्हटलं तर जर्मनीच्या तुम्हाला गाड्या माहिती आहेत, मर्सिडीज आहे, Yes. ऑडी आहे, किंवा म्हणजे ज्या ज्या नामवंत गाड्या आहेत जर्मनीमध्ये प्रोडक्शन होतं. ऑटोमोबाईल इंडस्ट्री हं, असेल, हं, हं. मेकॅनिकल इंडस्ट्री असेल, तर तिथं ते जॉब्स मिळतात. जर्मनीमध्ये जॉब्स निर्माण होण्याचं कारण काय आहे की 2-3 गोष्टी आहेत. तिथे एक पॉप्युलेशनचा इश्यू तयार झालेला आहे. हं. तिथं विवाह करण्याचं प्रमाण कमी झालेलं कमी आहे, आहे. लिव्ह इन रिलेशनशिप झालेलं आहे. येस. मुलांची जबाबदारी घेत नाही, त्यामुळे मुलं जन्माला घालण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे फारच कमी. आणि ओल्ड एज पीपलचं संख्या वाढलेली आहे. बरोबर. आणि तिथं ऑलरेडी सेटल आहे. हा प्रगतशील देश आहे. बरोबर. पण तरुण मुलं प्रत्यक्ष मशीनवर काम करण्यासाठी तिथं उपलब्ध नाही. त्यामुळे जर्मनी बरोबर करार केला जातोय. दुसरं जपानबद्दल आपण ऐकलंय. म्हणजे Yes. जपान सुद्धा आज इकिगाई नावाचं पुस्तक जर तुम्ही वाचलं हं. तर जपानमध्ये ओल्ड एज पीपलची संख्या प्रचंड वाढलेली. म्हणजे 80 वयापासून 125 वयापर्यंत मोठ्या प्रमाणात म्हणजे 70-80% लोक हे अधिक वयाचे आहेत, म्हणजे 60 वर्षापेक्षा जास्त आहेत. बरोबर. आणि म्हणून जपान बरोबर सुद्धा भारत सरकार, महाराष्ट्र सरकार करार करणारे असं मी ऐकत आलेलो आहे. तर आपल्या लोकांना जपान आणि जर्मनीला जाण्यासाठी काय संधी आहेत जरा तेही सांगा. कारण तुम्ही दुबईसाठी मार्गदर्शन करताय, रोमानियामध्ये, त्याच्यानंतर पोलंडमध्ये तुमच्या माध्यमातून बरेच लोक गेलेत. आता हा जो जर्मनी, जपान आणि इटलीचं पण मी ऐकतोय आता. इटलीमध्ये पण खूप संधी उपलब्ध झाल्या. Farmers. इटलीमध्ये पण अनेक मेकॅनिकली किंवा ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये संधी आहे. जरा ह्या काही युरोपियन देशामध्ये ही जी लोकसंख्येच्या निमित्ताने किंवा ओल्ड एज पीपलच्या निमित्ताने निर्माण झालेली संधी आहे, जरा बरोबर. त्याच्याबद्दल सांगता काय काय नेमकी संधी आहे तिथं? जसं तुम्ही सांगितलं की आता जर्मनीमध्ये सगळं मेकॅनिकल वर्ल्ड आहे. जर्मनी म्हणजे एक आपण म्हणतो की मेकॅनिकल संशोधनासाठी जर्मनी खूप मोठं स्थान आहे त्याचं. बरोबर. तर त्याच्यामध्ये युवकांची संख्या एकदम कमी झालेली, कारण माणसं आता लग्न करायला तयार नाही आहेत. त्यांचं नवीन जनरेशनच तयार होत नाही आहेत. ओल्ड पीपल त्याच्यामध्ये काम करू शकत नाहीत. पण जर्मनीमध्ये काम करण्यासाठी एक अट आहे की त्यांना जर्मन लँग्वेज यायला लागते. जर्मन आता भाषा जसं यायला तुम्ही पाहिजे. सांगितलं की महाराष्ट्र शासन त्याच्यामध्ये काम करत होतं. हो. तर तो प्रयोग अजून त्यांचा कागदावरतीच राहिलेला आहे. कारण जर्मन लँग्वेज शिकवण्यासाठी जे जे काय काय करायला पाहिजे, तर अजून महाराष्ट्र शासनाने ती काही स्कीम अजून चालू नाही झालेली. ती कागदावरतीच आहे अजून. अच्छा, पण ओके. आपण त्याच्यामध्ये काम करतोय. बरेचसे बरं. आपले जण आता जर्मनीला पण आपले युवक गेलेले आहेत. अच्छा. जसं रोमानिया वगैरे याच्यामध्ये पण गेलेले आहेत. तर आपल्या इथं इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये ज्यांनी स्किल घेतलेलं आहेत किंवा जे मेकॅनिकल फील्डमध्ये मुलं आहेत, तर त्यांना चांगल्या संधी जर्मनीमध्ये भेटून जातात. आता तर सगळं जग आता सगळीकडंच समानतेचं हे आहे, कारण प्रत्येक ठिकाणी प्रत्येक क्षेत्रातल्या संधी उपलब्धच आहेत. पण जास्तीत जास्त मेकॅनिकलमधल्या किंवा इंजिनिअरिंग क्षेत्रातल्या जर्मनीमध्ये आहेत. तसे जापनीजमध्ये बघितलं तर तिथे सुद्धा प्रोडक्शन्स त्यांचं वेगवेगळ्या उत्पादन ह्याच्यामध्ये जास्त असल्यामुळं त्यांना सुद्धा उत्पादन क्षमतेसाठी वाढवण्यासाठी लोकांची गरज भासते. तिथे मग काय स्किल तिथे अगदी स्विंग मशीन चालवणाऱ्या ज्या काही लेडीज असतील त्यांच्यासाठी आहे, किंवा हॉस्पिटॅलिटीमध्ये खूप साऱ्या संधी आहेत. जसं आपण हॉटेल्समध्ये वगैरे लागणारे म्हणतो, किंवा हेल्थ केअरमधल्या संधी पण बहुतांश आहेत. नर्सेस, नर्सेस ते जपानला पण आहे, किंवा ते युरोपमध्ये सुद्धा खूप साऱ्या शिक्षक संधी सुद्धा आहेत. आता तिथं आवश्यक आहे. शिक्षक सुद्धा आहेत. हा, येस येस. शिक्षक सुद्धा आवश्यक आहे. अशा बहुतांश जास्तीत जास्त संधी अशा पद्धतीच्या आहेत. आणि युरोपमध्ये जर का आपण बघायला गेलो तर हॉस्पिटॅलिटीमध्ये खूप साऱ्या चांगल्या संधी येत आहेत. आणि ज्या पहिल्या की फक्त आपली मुलं जी काय हॉस्पिटॅलिटीमध्ये डिग्री घ्यायची ते फक्त पुणे, मुंबई किंवा तत्सम चांगल्या मोठ्या शहरांमध्येच त्यांना काम करायला मिळायचं. परंतु आता फ्रंट डेस्कपासून वेटर असेल किंवा अगदी कॉमीज असतील, त्याचे काही शेफ्स असतील, तर त्यांच्या खूप साऱ्या संधी, हॉटेल इंडस्ट्रीमध्ये मोठी खूप संधी. खूप मोठ्या संधी आहेत. आणि आपण अच्छा. खूप सारी मुलं आपण हॉटेल इंडस्ट्रीमध्ये आतापर्यंत हॉटेल पाठवली आहेत. इंडस्ट्रीमध्ये मोठं काम चालू येस आहे. येस येस खूप पाठवलेले आहेत आतापर्यंत आपण. नाही, आपल्या प्रेक्षकांना हे सांगितलं पाहिजे की त्यांनी ITI करू द्या, ITI करू द्या, डिप्लोमा करू द्या, मेकॅनिकल करू द्या, ऑटोमोबाईल करू द्या, इलेक्ट्रॉनिक्स करू द्या, जे जे क्षेत्र त्यांना आवडतंय ते करावं. पण जर्मन भाषा शिकली पाहिजे. किमान त्यांना 4th स्टेज, 7 Yes. स्टेजेस असतात, हम्म, किमान 4th स्टेजपर्यंत म्हणजे सहज संवाद साधता येईल जर्मनीमध्ये. बरोबर. किंवा जपानला जायचं असेल तर जॅपनीज सुद्धा 7 स्टेज आहेत, तिथं सुद्धा 4th स्टेजपर्यंत. एकदा तुम्ही परदेशात गेला की तुम्ही तिथले पेपर वाचताल, तिथल्या लोकांची संवाद साधताल
आणि मग तुम्हाला ती चांगली भाषा यायला लागते. पण जर्मनीला जाण्यासाठी, जापानला जाण्यासाठी त्या भाषा शिकल्या पाहिजे. इथं पुण्यामध्ये रानडे इन्स्टिट्यूट आहे, बरोबर. ती पुणे युनिव्हर्सिटीची आहे, EFC रोडला. त्याच्यानंतर पुणे युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा भाषेचे कोर्सेस आहेत. आता खाजगी पण खूप सारे चालू हां, आहेत. म्हणजे तुम्ही जर सिम्बॉयसिस कॉलेजनी सुद्धा भाषेचे क्लासेस सुरू केलेले आहेत. इकडं ढोले पाटील रोडला तिथेही एक इन्स्टिट्यूट आहे पुण्यामध्ये. तर पुण्यामध्ये अनेक इन्स्टिट्यूट आहे. माझ्या माहितीप्रमाणे आम्ही शाळेत शिकत असताना फ्रेंच, जर्मन आणि जापनीज ही आम्हाला तिसरी भाषा, ऑप्शन भाषा म्हणून 8वी, 9वी, 10वीला होती. हं. खरं तर आपल्या शाळेमध्ये 8वी, 9वी, 10वीपासूनच ऑप्शनल परदेशी भाषा एक असली पाहिजे. बरं. इंग्रजी तर कंपल्सरीच असली पाहिजे. त्याच्याबद्दल वाद करतात आपले लोक. मराठी, हिंदी याच्याबद्दल वाद करतात. पण मी जर आता सांगायला लागलो की एक परदेशी भाषा यायला पाहिजे, कदाचित त्याच्यावर सुद्धा वाद होऊ शकतो. पण आपल्याला आपलं जर अर्थकारण उत्तम करायचं असेल, परदेशात जाऊन नोकरी करायची असेल, तिथं जाऊन परत उद्योग करायचा असेल, व्यवसाय करायचा असेल, तर परदेशी भाषा यायला येणं पाहिजे. गरजेचं आहे. आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण आपल्या प्रेक्षकांना, तरुणांना जगाची छोटीशी ओळख करून द्यायचा प्रयत्न केलेला आहे. कारण गल्फ कंट्रीमध्ये संधी आहेत, युरोपमध्ये आपण सांगितलं तसं संधी आहेत, तसंच ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा याच्याबद्दल आपण सांगितलं संधी आहेत. तर आपल्याला माहिती असलं पाहिजे प्रेक्षकांना की ऑस्ट्रेलियाची लोकसंख्या भारताच्या तुलनेमध्ये जर विचार केला तर ती फक्त 4 कोटी आहे आणि भारताच्या 2.5 पट मोठा प्रदेश हा ऑस्ट्रेलिया आहे. बरोबर. 2.5 पट भूप्रदेश आणि लोकसंख्या 4 कोटी. आणि कॅनडा हे 2.25 पट मोठं आहे भारताच्या आणि लोकसंख्या फक्त 4.5 कोटी आहे. भारताची लोकसंख्या 142 कोटी आहे. त्यामुळं भारताच्या बाहेर हे जे मोठे देश आहेत, जिथं आता विकास सुरू आहे, तिथं संधी उपलब्ध आहेत, त्याचं ज्ञान आपण द्यायचा प्रयत्न केला. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जिथं जिथं संधी आहे तिथं तिथं जायला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचं अर्थकारण हा एक मोठा विषय आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी आंतरराष्ट्रीय व्यापार केला होता. मला या ठिकाणी प्रेक्षकांना सांगायचं आहे की कुठल्याही मर्यादा न पाळता देश अभिमान पाळून परदेशामध्ये आपण जायला पाहिजे. आपल्याला सगळ्यांना सांगितलं पाहिजे की अजयसिंह सावंत आणि त्यांच्या सामाजिक चळवळीच्या माध्यमातून जगातल्या 63 देशामध्ये शिवजयंती साजरी केली जाते. शिवजयंती हा आपला कल्चरल प्रोग्राम आहे. दिवाळी साजरी केली जाते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली जाते. कम्युनिटी लिव्हिंगकडे समाज चाललेला आहे. तिथले जे भारतीय लोक आहेत त्यातल्या त्यात मग त्या राज्यातले गुजराती, मारवाडी तेही एकत्र येत असतात. भारतीय म्हणून पण एकत्र असतात. महाराष्ट्र मंडळ आहेत प्रत्येक देशामध्ये, तिथेही आपले लोक एकत्र येतात. परदेशात जरी तुम्ही गेला तरी आपले भरपूर लोक तिकडे आहेत. मला आनंदाने सांगायचे की ही जी चळवळ अहद ऑस्ट्रेलिया तहत कॅनडा अवघा मुलूक आपला ही सुरू झाली. माझा मुलगा लंडनला शिकायला होता. रिजन्सी युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी फायनान्सची डिग्री घेतली. माझे सहकारी अनिल ताडगे यांची मुलगी अपेक्षा ताडगे आता जापानमध्ये कोनिका कंपनीत नोकरी करते. माझे सहकारी जगजीवन काळे यांचा मुलगा आता जर्मनीला आहे. आणि माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असलेले माजी नगरसेवक प्रभाकर दुर्गे यांचा नातू आता जर्मनीमध्ये. म्हणजे 10 मधले 4 मुलं ह्या सगळ्या वैचारिक प्रबोधनाने, ह्या सगळ्या विचाराने परदेशात जायला लागलेत. परदेशात नोकरी, उद्योग, व्यवसाय करून भारताचं अर्थकारणामध्ये मौलाचं सहकार्य करणारे आपले लोक आहेत. खरं तर आपल्याकडं अजयसिंह सावंत खास आले, वेळेत वेळ काढून त्यांची सीइंग इज बिलिव्हिंग आणि अहद ऑस्ट्रेलिया तहत कॅनडा अवघा मुलूक आपला याची संकल्पना त्यांनी सांगितली. यानंतर आपण या देशातले जर आपल्याला काही पाहुणे मिळाले तर त्यांच्याशी सुद्धा संवाद करणार आहोत. जय जिजाऊ, जय शिवराय. अजयसिंह, आपण आल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू दादा, धन्यवाद.